नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं महत्त्वाचं शेड्यूल आलंय, टाइम टेबल आलेलं आहे 2026 मध्ये एमपीएससी कोणकोणत्या एक्झाम घेणार, जाहिराती कधी आहे, परीक्षा कधी आहे, निकाल कधी लावणार आहे याचं टेंटेटिव्ह शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे। आणि शेड्यूलच्या खाली त्यांनी हे पण म्हटलेलं आहे, जर शासनाकडनं अपेक्षित वेळेत आम्हाला मागणी पत्र आली तर आम्ही वेळेत ह्या सगळ्या एक्झाम घेणार आहोत। सो तुम्ही जर पुढच्या वर्षासाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, तुमच्या सगळ्या ग्रुपसाठी सगळ्यांना शेअर करा, कारण पुढच्या वर्षाची तयारी तुम्हाला आता दिवाळीपासूनच करायची आहे। आणि त्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे कोर्सेस सुद्धा तुम्हाला दिवाळीमध्ये 20% ऑफ आहे। सो हे कोर्सेस घेण्यासाठी लगेच तुम्ही काय करा, इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा। जसं की आरंभ बॅच 2.0, कंबाईन ग्रुप बी आणि सी ची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे। सध्या तिला ऑफर तर चालू आहे 50%, पण ह्या फी मध्ये अजून 20% ऑफर चालू आहे। ह्या बॅचेस मध्ये तुम्हाला इथे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे, प्रत्येक विषयाची फॅकल्टी वेगवेगळे आहे, पीवायक्यूचे सेशनची बॅच सुद्धा अवेलेबल आहे, जेणेकरून अभ्यासाला तुम्हाला योग्य दिशा मिळेल। पाठीमागच्या वर्षी कशा प्रकारे प्रश्न विचारले गेले ते यामध्ये टाकलेले आहे। ही पण बॅच तुम्ही घेऊ शकता। या सगळ्या बॅचेस वरती ऑफर चालू आहे, दिवाळीला 20% ऑफर आहे। ऑफर ही 24 ऑक्टोबर पर्यंत आहे, त्यामध्ये कुपन कोड वापरायचा दिवाळी नावाचा। आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे। बघा कोणत्या परीक्षा घेणार आहे एमपीएससी, जाहिरात कधी येणार, परीक्षा कधी असणार आणि सरळ सेवेच्या एक्झाम एमपीएससी घेणार आहे असं या वर्षभरामध्ये एमपीएससीने पण आणि सरकारने आणि प्रशासनाने सुद्धा सांगितलं होतं। त्याबद्दल एमपीएससीने काय अपडेट दिलं ते पण आपण थोडक्यात बघूया। सो जाऊया एमपीएससीच्या महत्त्वाच्या पीडीएफ वेळापत्रकाकडे। त्यात काय सांगितलं समजून घेऊया आपण। महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक 2026 आलंय, तुम्ही त्यांच्या वेबसाईटला जाऊन बघू शकता। यामध्ये बघा पहिली एक्झाम आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ची आता मुख्य परीक्षा, ज्यामध्ये एकूण 35 संवर्ग असतात। ती एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह लेवलची मुख्य परीक्षा होणार आहे 29 मार्च 2026 ला आणि निकाल लागणार आहे जुलै 2026 ला। हे झालं 2025 ची मुख्य परीक्षा ज्यांनी दिली आहे त्यांच्यासाठी आहे। त्यामध्ये सेवा मुख्य परीक्षा सुद्धा 5 मे 2026 ला होणार, निकाल ऑगस्ट मध्ये लागणार आहे। त्यानंतर राज्यसेवा मधली वनसेवा मुख्य परीक्षा 2025, बघा इथे बघितलं मी तुम्हाला सांगितलं ही वनसेवा मुख्य परीक्षा हे 2 पद आहेत आणि खाली तुम्हाला दाखवले परत हे 2 पद आहेत। ही 7 मे 2026 ला तुमचा पेपर होणार आहे। त्याचबरोबर अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025 16 मे 2026 ला तुमचा पेपर आहे, ऑगस्ट 2026 ला तुमचा रिझल्ट लागणार आहे। महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2025 कधी होणार आहे, 16 मे 2026 ला होणार आहे। त्याच पद्धतीने महाराष्ट्र गट ब संयुक्त मुख्य परीक्षा जी गट ब ची आहे ती होणार तुमची मुख्य परीक्षा। बघा हे 4 पद आहेत, सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पीएसआय, एसटीआय, एसओ आणि एसआर याची मुख्य परीक्षा 17 मे 2026 ला होणार, निकाल सप्टेंबर 2026 ला लागणार आहे। आणि आता 2025 मधली गट क ची आता जी एक्झाम येऊ घातली 4 जानेवारीला, त्याची बघा पूर्व परीक्षा 4 जानेवारीला आहे, निकाल लागणार मार्च 2026 ला। आणि ह्याच गट क ची मुख्य परीक्षा तुमची 7 जूनला असणार आहे, सप्टेंबर मध्ये निकाल लागणार आहे। म्हणजे 7 जूनला तुमची मुख्य परीक्षा। आता तुम्हाला पूर्व परीक्षा द्यायची आहे कधी, 4 जानेवारीला। फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे, फॉर्म भरला नसेल तर भरून टाका। या संदर्भात बघा ह्या दोन्ही बॅचेस पण आपल्याकडे अवेलेबल आहेत। त्यानंतर तुम्हाला दिवाणी न्यायालया संदर्भातले ते डेट कळवणार आहे। आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे। 2026 चं वेळापत्रक आलेलं आहे आणि त्यात त्यांनी काय सांगितलंय, पहिलीच एक्झाम तुमची जी आहे राज्यसेवा आपण जिला म्हणतो 2026 ची, ही कधी होणार आहे, ऍड येणार आहे बघा डिसेंबर 2025 ला, म्हणजे दिवाळीनंतर तुमची ऍड ह्या वर्षाच्या एंडिंगला जाहिरात येणार आहे। 31 मे ला तुमची परीक्षा असणार आहे आणि ऑगस्ट 2026 ला निकाल लागणार आहे। म्हणजे राज्यसेवेची पूर्व परीक्षा कधी असणार आहे, 31 मे 2026 ला असणार आहे। लक्षात ठेवा, राज्यसेवेचा अभ्यास करणाऱ्या सगळ्या उमेदवारांना खूप चांगली संधी आहे, ज्यामध्ये 35 वेगळे संवर्ग गट अ आणि गट ब चे मिळून असतात। त्यानंतर मुख्य परीक्षा कधी होणार यांची, तर मुख्य परीक्षा बघा 35 संवर्गाची 3 ऑक्टोबर 2026 ला होणार आणि निकाल फेब्रुवारी 27 ला लागणार। मुख्य परीक्षेचा निकाल लागणार आहे 2027 मुख्य परीक्षा। त्यानंतर जाऊया मुख्य तुमच्याकडे जी एक्झाम आहे बघा, अभियांत्रिकीची मुख्य परीक्षा 15 नोव्हेंबर 2026 ला, निकाल फेब्रुवारी 27 ला आहे। त्यानंतर विद्युत अभियांत्रिकी, विद्युत व यांत्रिक अभियांत्रिकीची मुख्य परीक्षा 15 नोव्हेंबर 2026 ला होणार आहे, निकाल फेब्रुवारी मध्ये आहे 27 ला। आणि स्थापत्य अभियांत्रिकीची मुख्य परीक्षा 15 नोव्हेंबर 26 ला होणार आणि निकाल मार्च 27 ला लागणार आहे। त्यानंतर कृषी सेवेची एक्झाम बघा, यामध्ये 3 पद आहे कृषी सेवकांचे, यांची मुख्य परीक्षा 15 नोव्हेंबरला, एक्झाम मार्च
निकाल लागेल मार्च 27ला. अन्न औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा याचे महत्वाचे पद बघा, हे सहाय्यक आयुक्त आणि फूड सेफ्टी ऑफिसर यांची पण एक्झाम मुख्य परीक्षा 21 नोव्हेंबरला, निकाल मार्च 27ला. निरीक्षक वैद्य मापन शास्त्र मुख्य परीक्षा कधी होणार आहे? 21 नोव्हेंबर 2024ला, मार्च 27ला निकाल आहे. महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा बघा, हे दोन महत्वाचे पद आहेत. 26 डिसेंबर 2026ला मुख्य परीक्षा, निकाल लागेल एप्रिल 27ला. आता ही जी सगळी पदं मी तुम्हाला दाखवली, ही सगळी पदं राज्यसेवेमधून भरली जातात. ही राज्यसेवेची पूर्वपरीक्षा एकत्र होते आणि मुख्य परीक्षा वेगळी होते. बघा पूर्वपरीक्षा कधी असणार आहे? मग 31 मे 2026ला पूर्वपरीक्षा आहे आणि याच्यामधूनच हे वेगवेगळे संवर्गाची मुख्य परीक्षा होते. बघा हे तुम्हाला मी दाखवले वेगळे. बघा हे अभियांत्रिकीची दाखवली, त्यानंतर फूड सेफ्टी औषध अन्न प्रशासन दाखवलं, निरीक्षक वैद्यमापन दाखवलं, वनसेवा दाखवली. आता जाऊया मुख्य परीक्षा जी कंबाईनची परीक्षा आहे. कंबाईन ग्रुप बी आणि सी, कंबाईन ग्रुप बी आणि सी परीक्षा 2026. गट ब ची परीक्षा तुमची बघा, जाहिरात कधी येणार आहे? जाहिरात येणार आहे मार्च 2026ला. आता जर विचार केला तर तुमच्याकडे 4 ते 5 महिने शिल्लक आहे. जाहिरात येणार आणि तुम्हाला पेपर द्यायचा आहे 14 जून 2026ला. म्हणजे आता तुमच्याकडे 8च महिने फक्त शिल्लक आहे आणि निकाल लागेल ऑक्टोबर 26ला. त्याचप्रमाणे बघा ह्या गट ब मध्ये कोणती पद आहेत? PSI ST SO आणि सब रजिस्ट्रारची पद आहेत. गट ब ची मुख्य परीक्षा लगेच तुमची बघा 14 जूनला पूर्व दिली की 5 डिसेंबर 2026ला मुख्य परीक्षा होणार आणि याचा निकाल एप्रिल 2027ला लागणार. त्यानंतर बघा गट क, आता तर एक्झाम आहेच गट क ची 4 जानेवारीला, पण गट क ची 2026 ची जाहिरात येणार आहे मार्च 26ला येणार. बघा जानेवारीला पेपर दिला की लगेच 2 महिन्यांनी 2026 ची जाहिरात येणार. 12 जुलैला तुमची एक्झाम आहे. तुमची पूर्वपरीक्षा 4 जूनला आहे आणि 4 जानेवारीला आहे आणि लगेच 2026 ची पूर्वपरीक्षा 12 जुलैला तुम्हाला द्यायची. आता 9 महिने तुमच्या हातात आहे. नोव्हेंबर मध्ये तुमचा रिझल्ट लागणार आहे आणि याची मुख्य परीक्षा कधी होणार आहे गट क ची? तर ती मुख्य परीक्षा होणार तुमची बघा 13 डिसेंबरला मुख्य परीक्षा, एप्रिल 27ला निकाल लागणार आहे. सो गट ब गट क च्या एक्झामच्या डेट आलेल्या आहे, राज्यसेवेची डेट आलेली आहे, तयारीला राहा. आता यामध्ये अजून काही दिलंय का? बस एवढंच दिलंय. सरळ सेवेचं काय सांगतो मी पुढे, पण त्यांनी याच्यात सांगितलंय जर वेळेत शासनाने, वेळेत सरकारने त्यांना जर शेड्यूल पाठवलं तर आम्ही वेळेत एक्झाम घेऊ, अन्यथा लेट होऊ शकतो. एका दिवशी 2-2 एक्झाम आल्या तर विद्यार्थ्यांना ठरवायचं आहे कोणती एक्झाम द्यायची. सो याचं पण त्यांनी नोटिफिकेशन दिलेलं आहे. पण आता पुढचा प्रश्न आपला आहे की सरळ सेवा परीक्षांचे वेळापत्रक दिले आहे का? नाही दिले. सरळ सेवाबाबत MPSC तयारी करत आहे. सरळ सेवाबाबत दरवर्षी बघा दिवाळीच्या आसपास हे अंदाजित वेळापत्रक येतं, पण 2026 पासून MPSC कडे जबाबदारी वाढते. MPSC कडे सगळ्या सरळ सेवेचा परीक्षा वर्ग होणार आहे हे घोषित झालंय. MPSC घेणार आहे हे पण MPSC लिखित स्वरूपात सरकारला कळवलेलं आहे. आता फक्त एक्झामचं शेड्यूल येणं बाकी आहे. मग 2026 मध्ये कदाचित सगळ्या सरळ सेवेची एक्झाम एकच एक्झाम होते का? 2026 साठी जेवढ्या जागा आहेत त्याच्यासाठी एकच एक्झाम MPSC घेते का किंवा वेगळ्या एक्झाम घेते? याबद्दल अधोरेखित अधिकृत अशी माहिती अजून आलेली नाही आहे. सो याच्यावरती माहिती MPSC नक्कीच देईल. कदाचित त्याला वेळ लागेल कारण हे नियोजन करायचं आहे. लाखो विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षात एक्झाम द्यायची, सरळ सेवेच्या एक्झाम, आणि त्याचं नियोजन MPSC ला करायचं आहे. पण त्याबाबत या नोटिफिकेशन मध्ये काही अपडेट आलेलं नाही. पण MPSC घेणार हे मात्र नक्कीच आहे. TCS IBPS बरोबरचे कॉन्ट्रॅक्ट जवळपास संपण्यात जमा आहे. ह्या वर्षाच्या एंडिंग पर्यंत पुढच्या वर्षी MPSCच एक्झाम घेणार आहे. MPSC लिखित पण दिलेलं आहे, सरकारने पण सांगितलेलं आहे. सो बघूया यावरती पुढच्या वर्षी कोणकोणत्या एक्झाम MPSC घेणार, कधी घेणार, आणि त्यावरती वेगळे काही निकष लावले जातात का? इतर राज्यांप्रमाणे एकच फी भरा तुम्ही वर्षभराची, त्या एकाच फी मध्ये वर्षभरात होणार सगळ्या एक्झाम तुम्ही देऊ शकतात का? असं पण काही राज्यांनी केलेलं चालू, राजस्थान MP मध्ये चालू आय थिंक सो. दुसरा मुद्दा काय? तुम्ही एकच एक्झाम द्या, 1 वर्ष व्हॅलिड असणारी ती एक्झाम आहे. दुसरा मुद्दा काय? तुम्हाला जर पुढच्या वर्षात ज्या एक्झाम द्यायच्या त्या संदर्भात तुम्ही आत्ताच फॉर्म भरू शकतात, एकदाच फॉर्म भरू शकतात, हे पण असू शकतं. सो वेगवेगळे निकष आहे. बघूया काय होतंय. पण आता आपल्याला माहिती जी पडलं ते असं की सरळ सेवेचं वेळापत्रक त्यांनी दिलेलं नाही. बघूया त्याबद्दल काय वाटतंय. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि अभ्यास करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस अवेलेबल आहे. दिवाळी निमित्त 20% ऑफ चालू आहे. दिवाळी नावाचा कोड वापरा. 24 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही ह्या बॅचेस परचेस करू शकता. लगेच परचेस करा कारण बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू आहे. बॅच आता चालू आहे, 10 ऑक्टोबरला चालू आहे. 7 दिवस झाले चालू होऊन. तुम्ही लगेच बॅच जॉईन करू शकता आणि यामध्ये खूप चांगली ऑफर चालू आहे. या फी मध्ये अजून 20% ऑफ आहे. नक्की फायदा करून घ्या. त्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. शंका असेल तर नंबरला कॉल करा. खाली डिस्क्रिप्शन लिंक पण दिली आहे, त्याचा वापर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.